नमस्कार. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद. मला वाटतं आपली घटना अत्यंत स्वयंस्पष्ट आहे. त्याही वेळेला देशातील विचारवंतांनी घटना समितीच्या मार्फत आपलं संघीय त्या ठिकाणचा देश राज्यप्रणालीत असल्याची त्यांना कल्पना होती आणि त्यामुळं संघसूचीमध्ये राज्यांनी काय करावं आणि केंद्राने काय करावं याचा स्वयंस्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख आहे. परंतु अलीकडच्या काळात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकार, राज्यपाल आणि राज्य सरकार, केंद्राच्या तपास यंत्रणा, महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा अशा प्रकारचं केवळ वादाचं चित्र निर्माण करायचं आणि आपण महाराष्ट्रातील प्रश्नासंदर्भात विकासासंदर्भात त्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. त्या बाबतीत या ठिकाणी काही लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचा असं त्यांचं ठरवून असलेली स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी भाजपची तुलना एकतर्फी प्रेम प्रकरणातून ऍसिड फेकणाऱ्या तरुणांसोबत केलेली आहे, याबद्दल काय म्हणाल? नाही, मला वाटतं 25 वर्ष त्या ठिकाणी एकत्र नांदलो आणि आता एकतर्फी प्रेम म्हणजे याचं आश्चर्यच आहे या वक्तव्याचं. 25 वर्षाच्या प्रेमानंतर एकत्र संसार केल्यानंतर एकमेकांना त्या ठिकाणी गुण्यागोविंदाना असेल कशाने असेल घर म्हटलं की कधी वाचतं कधी नाही होत आणि 25 वर्ष वावरल्यानंतर आपण एकतर्फी प्रेम जर बोलत असू तर याच्यापेक्षा काय दुसरं म्हणायचं. एकमेकांना ठेचण्याची एकमेकांना चिरडण्याची भाषा होते. अजून ठाकरेंना ठेचणारा किंवा त्रास देणारा कोणी आला नाही, आलाच तर याला उत्तर देखील देऊ हे देखील भाजपकडे बोट दाखवून केलंय. एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी हा पक्ष पण काही परदेशातला पक्ष नाही आहे. आज त्या पक्षात काम करणारे नेते कार्यकर्ते हे पण महाराष्ट्रातलेच आहेत, याच मातीतले आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी आरेला कार्य करण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला उद्याच्या महाराष्ट्राची दिशा काय याचं विवेचन होण्याची आवश्यकता होती. परंतु मला वाटतं केवळ आपल्या मनामध्ये असणारा देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकार यांच्यावरचा त्या ठिकाणी पोटशूळ काढण्याचाच प्रयत्न आजच्या या भाषणांच्या माध्यमातून दिसला. आणखी एक वाक्य होतं, भाजपने जर वचन पाळलं असतं तर कदाचित त्यांचा मुख्यमंत्री येत्या महिन्यात झाला असता. नाही, भाजपचा मुख्यमंत्री या ठिकाणी झाला नाही याचं काडीचं दुःख नाही. या विषयावर अनेकदा चर्चा झाली, कोणी वचन पाळलं, काय ठरलं होतं. मला वाटतं पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा काही या ठिकाणी उपयोग नाही आणि म्हणून या विषयाच्या संदर्भात अमितभाई शाह जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर कट भूमिका मांडलेली आहे, भारतीय जनता पार्टीने मांडलेली आहे आणि त्याच्यामुळं आता भारतीय जनता पार्टीला कदाचित यावेळेला CM पद मिळालं नसेल, पण येणाऱ्या काळामध्ये 25 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी केल्यानं राज्यातील जनता भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रीपदी ठेवेल. ते असं म्हणाले की महाराष्ट्रातल्या पोलिसांना तुम्ही माफिया म्हणता, मग उत्तर प्रदेशातले पोलीस जे आहे त्यांना काय भारतरत्न मिळालंय का? नाही, मला वाटतं या ठिकाणी अशा प्रकारचं देशामध्ये वादविवाद पोलिसांच्या संदर्भात यंत्रणांच्या संदर्भात उभा करणं हे मला वाटतं महाराष्ट्रासारख्या राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी करणं संयुक्तिक आहे असं या ठिकाणी वाटत नाही. त्या ठिकाणी अंमली पदार्थांच्या बाबतीत सुद्धा जर केंद्राची तपास यंत्रणा NCB काम करत असेल तर त्याचंही अभिनंदन कौतुक केलं पाहिजे. आपण काय ड्रग्स विकणारे किंवा ड्रग्सचा त्या ठिकाणी ज्यांच्यावर सेवन करतात त्यांची बाजू घ्यायचं काहीच कारण त्या ठिकाणी नाही आणि बेरोजगार अंमली पदार्थाकडे वाईट गुणाकडे जातात. आता आयरन खान हा काय बेरोजगार असू शकतो का? त्याच्यामुळे मला वाटतं अयोग्य गोष्टी आहेत त्याच्याकरिता मग दुसऱ्या राज्यात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे यापेक्षा महाराष्ट्रात काय चाललं आहे या महाराष्ट्रातल्याच गोष्टींवर आपण विचारमंथन केलं तर जास्त संयुक्तिक ठरतं. एक शेवटचा प्रश्न, वारंवार हिंदुत्व बोलावं लागलं आहे या संपूर्ण भाषणामध्ये,
का पुनरुच्चार करावा? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद होती. आता आपल्याबरोबर दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, खूप वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आज. षण्मुखानंदमध्ये जो दसरा मेळावा झाला त्याबद्दल, आणि पुन्हा एकदा जर ते वचन पाळलं असतं तर भाजपचा मुख्यमंत्री आता झाला असता किंवा तेच मुख्यमंत्री राहिले असते फडणवीस साहेब, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. तुम्ही काय सांगाल? जे हिंदू धर्माचा आधार घेऊन ज्यांनी पक्ष वाढवला, हिंदुत्वाची भाषा करून नेहमीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो असं म्हणायचे, आज सत्तेसाठी असंघाशी संघ करून विजयादशमीच्या उत्सवावर शुभ बोलण्याच्या ऐवजी शिमग्याचं भाषण करतायत. हे आश्चर्यजनक आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या मार्गावर चिंता नाही, त्याच्यावर चिंतन नाही. महाराष्ट्राची प्रगती आहे, उन्नती आहे, यावर आपण काय भाष्य करणार आहोत, आपली कृती काय असणार आहे, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य दीन दुर्बल शोषित पीडितांना मदत करण्यासाठी काय कृती केली पाहिजे, तर ते मात्र विजयादशमीला विजय पर्व साजरं करण्यासाठी शिवसैनिकांनी काय करावं, कृती करावी, यावर भाषणच नाही. त्यांचं सारं भाषण हे खुर्चीच्या इर्दगिर्द फिरत राहिलं. आणि म्हणूनच उद्धवा अजब तुझे सरकार हे गीत ज्यांनी कोणी लिहिलं, असं म्हणतात की एखादा चित्रपट सत्य कथेवर आधारित असतो, पण ते गीत भविष्यातल्या सत्य घटनेवर अगोदरच लिहिलं गेलं होतं की अजब तुझे सरकार. आज महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रश्नावर चर्चा करायची नाही, आंतरराष्ट्रीय नेते झाल्याचा भास आणायचा. जी गादी माननीय हिंदू हृदय सम्राट उद्धवजींनी सोपवली, त्या गादीचा यापेक्षा मोठा अवमान महाराष्ट्र कधीच बघू शकत नाही. पण सुधीर भाऊ, केंद्राच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि राज्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत किंवा कामं काय आहेत, या संदर्भात एकदा चर्चा घडवून आणावी असंच ते म्हणतायत. राज्याच्या कामामध्ये लुडबुड केली जाते असा त्यांचा रोख होता. नाही, पण ही चर्चा घडवायची काय? संविधान वाचलं किंवा एखाद्या सचिवांकडून ब्रीफिंग घेतलं, संविधानामध्ये राज्याच्या जबाबदाऱ्या काय, केंद्राच्या काय आणि दोघांच्या काय संविधानात लिहिलं आहे ना. आता पुन्हा संविधानावर डिबेट घालायची आहे का आपल्याला? आपण काय बोलतो? तेच त्यांचं म्हणणं होतं की केंद्र राज्याच्या कामामध्ये लुडबुड करतंय. जे सांगितलं गेले, जे लिहून ठेवलं गेले संविधानामध्ये, त्याचे ते पाळलं जात नाहीये. नाही, मग संविधानाच्या एखाद्या मुद्द्यावर त्यांना असं वाटत असेल तर त्यांना निश्चितपणे हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला याचिका दाखल करता येते. भाषण देऊन या संदर्भामध्ये जी संदिग्धता आहे, जी संभ्रमावस्था आहे, ती थोडी दूर होणार आहे. यामध्ये आपल्याला जर संविधानाच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन हवं असेल, संविधानाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय खरं काय खोटं याचं इंटरप्रिटेशन करायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जाता येतं, किंवा महाराष्ट्राचा विधी व न्याय विभाग आहे ज्याच्यामध्ये सचिव आहे, ज्यांच्यामध्ये अनेक कर्मचारी अधिकारी आहे, ज्यांना आपण भरभरून 7 पे कमिशनचा पगार देतो, त्यांच्याकडून माहिती घेता येते. एक तरी फाईल यांनी मूव्ह केली का की केंद्राचा काय अधिकार आहे, राज्याचा काय अधिकार आहे? नुसतं भाषणातूनच. मला वाटतं की सारा आश्चर्यजनक घटना घडत आहे. आपल्याला एक मोठा एखाद्या मुद्द्यावर आपल्याला समजलं नाही किंवा आपल्याला ज्ञान नसेल तर आपण लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटकडे पाठवू शकतो ना. मग विधी न्याय विभागाकडे फाईल पाठवली का? महाराष्ट्राचं तर दुर्दैव आहे, विधी व न्याय विभागाने मारलेल्या रिमार्क शहराच्या बाहेर जाऊन कॅबिनेट निर्णय करते. असे प्रसंग महाराष्ट्र पाहते पहिल्यांदाच. विधी व न्याय विभागाला महत्व द्यायचं नाही, संविधानाला महत्व द्यायचं नाही. कधी आपण ठीक आहे, कोणत्याही व्यक्तीला एखादं पद प्राप्त होतं तेव्हा त्या पदाचे प्रोटोकॉल काय आहे, त्या पदाच्या संदर्भामध्ये पूर्ण अभ्यास होत नाही, हे मलाही मान्य आहे. कोणीही असेल तरी सर्वज्ञानी असू शकत नाही. पण आपण जर सर्वज्ञानी नसेल तर आपल्याला हे खरं आहे की इतकी मोठी IAS ची फळी आहे, 370 IAS अधिकारी आपल्या सेवेला तत्पर आहे, त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेता येतो, मुख्य सचिवांच्या ज्ञानाचा फायदा घेता येतो, विधी व न्याय विभागाचा फायदा घेता येतो. फक्त आपण विजयादशमीला शिंग्याचं रूप देऊन भाषण केलं की केंद्राने लुडबुड करू नये म्हणजे काय? काय केंद्राने लुडबुड केली? काय डेप्युटी म्हणजे त्या मुद्द्यांना धरून केंद्राने जर काही लुडबुड केली असेल तर त्या मुद्द्यांना धरून बोलावं असं तुमचं म्हणणं आहे. सुधीर भाऊ, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच्या दसरा मेळाव्यामध्ये कसा घणाघात केला त्यावर पुन्हा नजर टाकूया.
सध्या जो काही सगळा खेळ चालू आहे, वाटेल ते करायचं, पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनताजी हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला, त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अंमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. आणि ह्या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार, कोणी करायचा? आज ज्या पद्धतीने एक एक प्रकार चाललेले आहेत, का वाटेल ते कर. आता झालं, पुढच्या महिन्यात तुमच्या आशीर्वादाने या आपल्या हक्काच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले, फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचा प्रयत्न केले. मी तर आज सुद्धा सांगतो, हिंमत असेल तर पाडून दाखवा. आज पण सांगतो मी. पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे तो खेळ आहे ना, छापा की काटा. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. आम्ही केवळ आणि केवळ हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. ज्यांना अजूनही वाटते मी मुख्यमंत्री, मी म्हणजे ते आहेत, राहिला असतात. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री परत झाला असतात, पण तुमच्या नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन मोडलं. आणि मी हे पद स्वीकारलं, एका जबाबदारीने स्वीकारलं की केवळ आणि केवळ मी माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तसं म्हटलं तर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. मी त्यांना सांगितलं, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवीन आणि तो मी दाखवीनच. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत आहेत. धागा जुळत नव्हता. भारत माता की जयची चेष्टाच केली जाऊ तुम्ही, की ज्या भारत माता की जय, वंदे मातरम गणेश पुरण चढतं, त्याची तुम्ही चेष्टाच केली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जे आता मुंबईमध्ये मिलिटरीचं, सैन्याचं सगळं लोकांना कळावं कसं चालतं यासाठी एक संग्रहालय उभं करणार. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? गेल्या 2 वर्षामध्ये 27 नोव्हेंबरला तुम्हाला 2 वर्ष पूर्ण होतील, जर तुम्ही पूर्ण गेला कालावधी तर त्या 2 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात स्मारकाचं काय झालं? त्यामुळे नवनवीन काहीतरी स्वप्न दाखवायचे. इकडे संतपीठ उभं करणार आहे आणि मग इकडे काय सैन्याचं संग्रहालय उभं करणार आहे. आणि आता आज भाषणामध्ये खूप वाटवायला लागलं. सहकारी पक्षाने विचारलं का की हिंदुत्वावर मी बोलणार आहे? म्हणजे सरकार येताना महाराष्ट्र शिव शब्द होता, शिवआघाडी, तो शिव शब्द सुद्धा तुम्ही काढला का? तर तुमच्या सहकार्याने विरोध केला की नाही शिवशब्द नाही चालणार, मग तुम्ही महाराष्ट्र विकास आघाडी आला का? मी खोटं बोलतोय? सगळे वर्तमानपत्र काढा आणि टीव्हीचे त्यावेळेचे सगळे क्लिप्स काढा. तर तुमचा आग्रह होता, तुम्ही त्याप्रमाणे ते रेटलंही होतं, तर तुमच्या मनामध्ये हिंदुत्व आहेच हो, पण ते तुम्हाला सत्तेसाठी थोडं बाजूला ठेवायला लागतं. या सगळ्यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच विरोधकांसाठी धडकी भरवणारा असतो. दरवर्षी या मेळाव्यातून विरोधकांवर ठाकरी बाण सोडले जातात. उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या दिवशी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलाय. ईडी ते सीडी पर्यंतच्या सर्व गोष्टींचा ठाकरी शब्दात समाचार घेतलाय. पण काही वाटेल ते बोलायचं, कुटुंबियांची बदनामी करायची. हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झालेलं आहे. रोजगार हमी काय करणार? कोरोनामध्ये सगळं बंद आहे, मग काय करायचं? तू चिरकलायस किती? एवढा चिरकलायस, मग हे त्याचे पैसे. एवढा चिरकलायस, हे चिरकत राहा. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंद आहे. माझा वाडा चिरेबंद आहे. तक्रा मारा, मुसंड्या मारा, डोकी फुटतील, पण तडा नाही जाणार, अजिबात जाणार नाही. हर्षवर्धन पाटील अनाहूतपणाने बोलून गेले की भाजपात का गेलो?
खरं म्हणजे मला असं वाटतं अशी जी काही लोक आहेत ना भाजपात गेलेली ती भाजपाची ब्रँड अँबॅसेडर झाले पाहिजेत. म्हणजे त्या टी व्हीवरती जाहिराती येतात, हल्ली टी व्ही बघायला वेळ नाही मिळत, येतात की नाही तशा जाहिराती आता एक कोणतरी गोरा माणूस दाखवतात आणि मग त्याच्या तोंडात हिंदी डब करून टाकतात. पहिले तो मुझे नींद की गोली खाकर भी नींद नहीं आती थी, दरवाजे पर टक टक होती तो रोंगटे खड़े हो जाते थे, फिर किसी ने कहा तुम भाजपा में जाओ. अब भाजपा पे जाने के बाद मैं कुंभकर्ण जैसी नींद सो सकता हूं, दरवाजे पर ठोका तो भी उठता नहीं हूं. ही काय लायकीची माणसं आणि ही आपल्या अंगावरती येत आहेत, आपल्याला आव्हान देत आहेत. हिम्मत असेल तर अंगावर या. अंगावर हा, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी आलं तर आम्ही सोडत नाही. आणि अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वतःमध्ये हिम्मत आणि धमक असेल तर आणि तर द्या. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा आज पक्ष प्रमुख म्हणून जर आव्हान द्यायचं झालं तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन, त्यांच्या ताकदीवरती देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. नाहीतर आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामर्द म्हणतात. हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदुत्वाचं तर नाहीच नाही, अजिबात नाही. आम्ही केवळ आणि केवळ हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. ज्यांना अजूनही वाटते मी मुख्यमंत्री, मी म्हणजे ते आहेत, राहिला असतात. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री परत झाला असतात, पण तुमच्या नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन मोडलं. आणि मी हे पद स्वीकारलं, एका जबाबदारीने स्वीकारलं की केवळ आणि केवळ मी माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तसं म्हटलं तर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. मी त्यांना सांगितलं तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवीन आणि तो मी दाखवीनच. सध्या जो काय सगळा खेळ चालू आहे, वाटेल ते करायचं, पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनताजी हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला, त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अंमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. आणि ह्या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार, कोणी करायचा? आज ज्या पद्धतीने एक एक प्रकार चाललेले आहेत, का वाटेल ते कर. आता झालं, पुढच्या महिन्यात तुमच्या आशीर्वादाने या आपल्या हक्काच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले, फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचा प्रयत्न केले. मी तर आज सुद्धा सांगतो, हिम्मत असेल तर पाडून दाखवा. आज पण सांगतो मी, पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे तो खेळ आहे ना, छापा की काटा. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. पण 2 दिवसाचं अधिवेशन घ्या म्हणून मी नम्र विनंती केली. तर त्यांना म्हटलं की महिलांवरचे अत्याचार हे तर देशभर वाढत आहेत आणि आपली संस्कृती एक आहे, हिंदुत्व आपलं सगळ्यांचं एक आहे, तर विधानसभेचं अधिवेशन कशाला? आपण मोदीजींना सांगा 2 दिवसाचं संसदेचंच अधिवेशन घ्या ना, आठवड्याभरचं घ्या. तमाम सर्व माझ्या देशातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते तिकडे येतील, आपापल्या राज्यातल्या काही गोष्टी तिकडे सांगतील. पण मात्र नुसती चर्चा, तोंडाची वाफ दवडली आणि निघून गेले असं होता कामा नये. पक्क काहीतरी एक ठोस आपण उपाययोजना काय करू शकतो हे ठरवलं गेलं पाहिजे. नाहीतर यायचं, एखादी घटना घडल्यानंतर अश्रू ढाळायचे, मला माफ कर आणि निघून जायचं. तसं नाही. काय करायचं सांगा. कायदा करायचा, करतो आहोत. कडक शासन करायचं, करतो आहोत. आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं की हिंदुत्वाला तसा धोका नाहीये. याच तर दिवसाची आणि याच क्षणाची वाट बघत होतो आपण. पण हिंदुत्वाला आता धोका नाहीये म्हटल्यानंतर आता खरं हिंदुत्व हे धोक्यामध्ये आहे. आणि ते परक्यांपासून नाही, तर हे उपटसुंब नव हिंदू जे उगवलेले आहेत त्यांच्यापासून त्यांना खरा धोका आहे. राजनाथ सिंग आणि परवा तो एक वाद म्हणजे विधान एक वादग्रस्त झालं
की सावरकरांबद्दल त्यांनी केलेले विधान कशाला जात आहे? सावरकरा शब्द उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का? गांधीजी उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का? गांधीजी समजलेत का सावरकर समजलेत? अरे देश खूप मोठा आहे आणि हा देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. काय अमृत महोत्सव? असं काय आपण केलेलं आहे? कधीतरी आपण याचा विचार केला का की पूर्वी ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलं ते जर का समजा मगाशी म्हटलं सावरकर आणि गांधीजी या सगळे जे चिरकुट वाद करणार आहेत त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले, काय रे बाबा काय मी तुला समजलंय, सांग तू काय केलंस देशासाठी? मी तर हे केलं. सावरकर म्हणतील की त्यांनी काय हाल अपेष्टा सोसल्या ते सांगतील, गांधीजी सांगतील, आणखीन कोणी सांगतील. पण त्यांच्यावरनं वाद करणारे जे कोणी आज आहेत त्यांनी देशासाठी काय केलं हा प्रश्न दुसऱ्याने विचारण्याच्या आधी स्वतः का नाही विचारून बघत? ना कधी कुठे स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिस्सा होता, ना कधी कुठे काही आंदोलनामध्ये हिस्सा होता, पण भारत माता की जय जोरात ओरडलं की जवानापेक्षा मी जास्त देशभक्त होतो. हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. आज हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. जर हिंदुत्वाला धोका नाही आहे हे आजचं जर का सत्य असेल तर मग जेव्हा हिंदुत्वाला धोका होता त्यावेळेला एकच मर्द, ते म्हणजे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. काय कसली पर्वा नाही केली. अनेक धमक्या आल्या, उडवून टाकू. अरे काय उडवून टाकू? त्यांनी जे सांगितलं होतं की धमक्या येत आहेत पण ज्या रंगाची गोळी माझ्या शरीराला स्पर्श होऊन जाईल तो रंग या हिंदुस्थानातून आम्ही पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणामध्ये धमक होती, कोणामध्ये हिंमत होती? निवडणुका आल्यानंतर 2 पोटनिवडणुका, एक पंढरपूरची झाली आणि आता एक दुसरी लागली. पण दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. उपरे लागतात, उपरे. आणि जगातला मोठा पक्ष. काय मोठा पक्ष आहे, उमेदवारच नाही, उपरे घ्यावे लागतात. उपरे आणून म्हणजे प्लॅटफॉर्मवरची गर्दी. मोठा पक्ष. या सगळ्या गोष्टींचा हा सगळा उबग आलेला हा प्रकार आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये काही एखादं घडलं की गळा काढायचा. लोकशाहीचा खून झाला. मग महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढत असाल तर उत्तर प्रदेशमध्ये काय लोकशाहीचा मळा फुललेला आहे काय? म्हणजे जसं मी शिवसैनिकांचं सांगितलं की त्यावेळेला हिंदुत्व विरोधात जे नराधम रस्त्यावरती उतरले होते त्यांना शिवसैनिकांनी त्यांच्या हिमतीवरती अडवलं होतं. वार छातीवरती घेतले होते आणि छातीवरती वार केले होते. केवळ तुम्हाला बोंबाबोंब करायला चालले आहेत. होळीला वेळ आहे अजून, शिमगा आहे तुमच्या घरी. 24 तास शिमगा असेल तर मी काही करू शकत नाही त्याला. आमच्याकडे कसे सणवार असतात, शिमगाही असतो, पण कधी नवरात्री असते, कधी दिवाळी असते, कधी गणपती बाप्पा येतात. म्हणजे शुभ असे पण सण असतात, पण काहींच्या घरी 24 तास शिमगा असतो. मग शिमगा करायला तुम्हाला जाताना जर का अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया, तर मग त्या अखिलेश यादवला त्यांच्या घराच्या तिकडे अडवलं, प्रियांकाला अडवलं, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं. म्हणजे अखिलेश यादवच्या इकडे तर जवळपास रणगाड्या आणण्याचं बाकी होतं. बाकी सगळा बंदोबस्त लावला होता. हे माझे पोलीस जर माफिया असतील तर उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारतभूषण किंवा भारतरत्न आहेत? लखीमपूरला जे काही घडलं का नाही पोलीस त्यांना अडवू शकले? सत्ता पिपासूपणा आणि न्यायवृत्ती ही केवळ आणि केवळ महाराष्ट्र तर राहीलच. कोणी टीका केली नाही तरी मला परवा नाही, पण महाराष्ट्र हा न्यायाला आणि सत्तेला नव्हे सत्याला जागणारा हा प्रदेश आहे. आणि पहिला विषय जसा मी म्हटलं तसा महिलांच्या अत्याचाराचा विषय झाला पाहिजे. आणि त्याच बरोबरीने आपल्या देशाची जी एक पद्धत आहे, संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे. काय केंद्राचे अधिकार किती आहेत, राज्याचे अधिकार किती आहेत. आणि जेव्हा ही घटना बनत होती
तेव्हाही हा वादविवाद झाला होता. अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत. बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता. ही सगळी कलमं आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली, केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय? केंद्र ह्यांना जगू देईल काय? कारण आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला, इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता. नंतर सगळं येऊन आपण संघ राज्य म्हणून झालो. एक एक राज्य, भाषावार प्रांत रचना झाली. मग राज्याला अधिकार काय? केंद्र वरती राहील आणि राज्य खालती राहतील. आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही. केंद्रा एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील. तर एकूणच आज दसरा मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.